गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी गारपीट पावसाने गव्हाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. नववर्ष गुढीपाडव्याच्या मध्यरात्री अवकाळी गारपीट वारा यामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामातील गव्हाच्या व ज्वारीच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे महसूल विभागाच्या गट क्रमांक 347 टेंभुर्णी कृषी महामंडळात मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील कृषी मंडळातील शेतजमीन गट नंबर 347 या परिसरातील सर्व रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. याकडे महसूल विभागाच्या वतीने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी धोंडीराम पवार, समाधान कुमकर, सुनीता अंभोरे, प्रभुराम पवार, विनायक डव्हाळे, रावसाहेब अंभोरे, परमेश्वर गायकवाड, संदीप खरात, भगवान पवार, गजानन कुमकर, भाऊसाहेब अंभोरे, बबनराव अंभोरे, योगेश ढवळे, कैलास पवार, विष्णू ढवळे आदींच्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याकडे जाफराबाद तहसीलदार, जिल्हाधिकारी जालना यांनी तातडीने मदत जाहीर करण्याची उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आमच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामातील पिकांची नासाडी झाली. खरीपाच्या हंगामात झालेलं नुकसान रब्बीमध्ये सरासरी करेल म्हणून अपेक्षा होती, परंतु निसर्गाने हेही हिरावून घेतलं. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. समधा कुमकर, शेतकरी, टेंभुर्णी. आम्ही शासनाचा आदेश आला तर तातडीने पंचनामे करून माहिती सादर करण्यात येईल. प्राथमिक माहिती कळवली आहे. भीमराज ब्राह्मणे, तलाठी, टेंभुर्णी. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब अंभोरे, टेंभुर्णी.